नका करू. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. हा विचार ज्याच्यावर टिकून आहे ती साधू संत आहेत. मी सुरुवात करतो माझ्या कीर्तनात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची लहर की बरखा आहे. मिलना कठिन है संत का, बड़े भाग्य से पाते कहीं. मिलना कठिन है संत का, बड़े भाग्य से पाते कहीं. गर पा गए संजोग से तो संगति मिलती नहीं. सतसंग जिनको मिल गया तो जन्म का साफल्य है. सत्संग जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है. अधिकार उनके क्या कहो, वह तो शहंशाह के तुल्य है. गुरुदेव तुम्हारे दर्शन से. गुरुदेव हे भजन तुकडोजी महाराजांचं आहे. महाराज पंढरपूरचे वारकरी होते, ज्यांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याची ही प्रेरणा पंढरपुरातून भेटली. बैसलो असता चंद्रभागी स्थिरी. गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से मन का मैल निकल ही गया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया. सतसंग तुम्हारा अमृत है, दिल मस्त बनी दीवो अमृत है. सत्संग तुम्हारा अमृत है, दिल मस्त बने दीवो अमृत है. संतांच्या सहवासात माणसाच्या जीवनाचं कल्याण होते, लक्षात घ्या. हरिपाठ, सामुदायिक प्रार्थना, एवढे काही सत्संग आहेत ज्याच्यातून चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. तुम्ही पहा, चांगली गोष्ट शिकवावी लागते, वाईट गोष्ट शिकवा लागते काय? दारू पिण्याचं पुस्तक आहे का एखादं? दारू पिताना दोन्ही डोळे बंद करावे, पेल्यानंतर कॉलरला तोंड पुसावे, तोंडाचा वास येऊ नये म्हणून विलायती वापरावी, येताना दुकानातून थुकत यावे, जास्त दारू झाली की पायजम्यात मुतून मोकळं व्हावे. असं कोणी पुस्तक आहे काय दारूचं? पण तरी याला 100% बेवळा असे म्हणतात. चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात, वाईट शिकवावी नाही लागत. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. आपल्यासाठी संजीवनी बूटी म्हणजे ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, ग्रामगीता. सतसंग तुम्हारा अमृत है, दिल मस्त बनी दीवो अमृत है. सत्संग तुम्हारा अमृत है, दिल मस्त बने दीवो अमृत है. नहीं काल भी बांध सके जिसको, काल भी बांध सके जिसको, यह जन्म मरण दुख दूर भया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया. कोई गंगा जल में नहावत है, कोई काशी अयोध्या जावत है. कोई गंगा जल में नहावत है, कोई काशी अयोध्या जावत है. आता कुंभमेळा सुरू आहे. अनेक साधू, अनेक भाविक तिथं गेले. माझा जाण्याला विरोध नाही, जरूर जावं, जरूर जावं. पण मला सांगा, पंढरपूरला जाऊ नका असं म्हणणं नाही, पण ज्यासाठी आपण चाललो म्हणजे पाप धुण्यासाठी चालला, पाप करून परत येऊन राहिला, फायदा काय? माझं म्हणणं आहे आपलं गाव सुद्धा तसं करा. एवढी मोठी गोशाळेची स्थापना इथं आहे, सहकार्य असलं पाहिजे याच्यात. काय झालं, चांगल्या गोष्टीसाठी फार लोक धावून येत नाही.
गर्दी किती कमी आहे. आता लोक येतील, हळूहळू येतील. आज इथं जर गौतमी पाटील असती तर एकामेकाच्या अंगावर बसलेच ते लोक. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, घाबरून जाऊ नका, निराश होऊ नका. आपल्या मनाशी प्रामाणिक राहा. आपल्याला माहित आहे ना आपलं काम सत्य आहे, घबराने की जरूरत नाही. चला, कितने भी मुसीबतें आएंगे लेकिन टल जाएगी, हिम्मत उतनी है हम में. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 50 वर्षात 50 वर्ष जगले छत्रपती शिवाजी महाराज. किती वर्ष, किती वर्ष बेटा? अय तुम्ही बोलत जा, तुम्हाला खिचडी खायासाठी समोर बसवलं. अबे बोलत जा पेंड हो, आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही इथं या रे मधात. अय कुठं तुम्ही तिथून इथे. हॅलो हॅलो, उठ रे उठ रे. अय ये इकडे. हॅलो, आवाज द्या बेटा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले की जय. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे की जय. बोलो सावता महाराज की जय. अहिल्याबाई होलकर की बोलो भारत माता की, गौ माता की. आवाज देत जा. याची बॅटरी लवकर चार्जिंग होते. 70 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाची बॅटरी आज चार्जिंग होणार नाही. झाली गलतीनं तर शेल्फ उचलणार नाही. 70 वर्षाच्या वयात काही म्हातारे दुसरं लग्न करायला भेट नाही. ते म्हणावं आजोबा या वयात. आजोबा म्हणतात करत नव्हतो, स्वयंपाक पाण्यासाठी गेली. मग स्वयंपाकासाठी गेली तर स्वयंपाकापर्यंतच ठेवाव. राहिला स्वयंपाक जाग्यावर 2 महिने गेले की गणपती बाप्पा वा बे स्वयंपाक. मी इमानदारीनं प्रार्थना करतो तुम्हाला, हे उद्याचं भविष्य आहे. कीर्तन ऐकणं हे म्हातारे तुम्ही आले धन्यवाद. पण तुम्हाला सांगतो मी, भक्तीचं वय खरं हे आहे. भक्तीचं वय हे आहे. 60च्या 70च्या वर भक्ती करण्यात मजा थोडी आहे. काही जण 60च्या वर जे गेले असतील आणि कीर्तनात असतील, ते जर कीर्तन ऐकून दारू सोडायच्या भानगडीत पडतील तर तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, हे पाप करू नका. तुम्ही घेत असाल तर कीर्तन ऐकून सोडू नका. उलट आजपासून कोटा वाळवा, शिल्लक पेन सुरू करा, जगाचा निरोप घ्या. 60 वर्षापर्यंत नालायक धंदे केले आणि 60च्या पुढे म्हणते आता आपण पेतही नाही, आता आपण खातही नाही. अबे तुझ्या दातानं चावत नाही हे सांग. सारी जवानी में तूने, सारी जवानी में तूने किए पाप भारी, अब बुढ़ापे में कहे प्रभु को पुकारी, अब बुढ़ापे में कहे प्रभु को पुकारी. सारी जवानी में तूने, सारी जवानी में तूने किए पाप भारी, अब बुढ़ापे में कहे प्रभु को पुकारी, अब बुढ़ापे में कहे प्रभु को पुकारी. तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. या लेकरांना हे शिकवा. पिढी फार बेकार होऊन राहिली आता. मायच्या शपथनं विनंती आहे तुम्हाला. तुम्हाला माहित नाही तुमच्या घरात काय आहे तर. एका घरात 6 मोबाईल आहेत. दिवसभर पोट्टे, काही काही पोट्टे तर ते तारक मेहता पाहिल्याशिवाय जेवण नाही करत. दिवसभर नाटक सुरू राहते. तारक मेहता का, अबे बोला तारक मेहता का. मग बोला ना, घाबरू नका. तारक मेहता का. जेठालालच्या पत्नीचं नाव काय, पण जेठालाल कोणाच्या मागे लागलेला असते. मग जेठालालची बायको बबिता आहे काय, बबिताचा नवरा कोण. अभ्यास पाले करायचा, डिटेल देतात ते. जेठालालची बायको दया, जेठालाल मागं बबिताच्या. छत्रपती शिवाजी महाराज घडतील. मी काळाच्या सोबत जगा, तुम्ही अडचण नाही, काळाच्या सोबत जगा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याचाही विसर पडता कामा नाही. ही साधू संताची परंपरा आहे आपली. जिजामातेच्या पोटात शिवाजी महाराज 7 महिन्याचा गर्भ आणि जिजाऊला डोहाळे लागले. बाकीच्या महिलांनी विचारलं जिजाऊ काय खावंसं वाटते, जिजाऊ काय पा वाटते. राष्ट्रमाता जिजाऊंनी उत्तर दिलं घोड्यावरती बसून तलवार चालवा वाटते. छत्रपती शूरवीर घडले की त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे.
त्या राजधानीवरती त्या राजधानीवरती भगवनी शान आहे भगवनी शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे आणि तेच शिकवणं गरजेचं आहे यांना. तुम्हाला माहित आहे काय केलं? फक्त शंकर भाऊनं गोशाळा नाही सुरू केली. अभिमान असायला पाहिजे आपल्याला गावकऱ्यांना. प्रॉब्लेम काय होते? जिथं पिकते पिकते म्हणजे समजते का तुम्हाला? जिथं पिकते तिथं खपत नाही. हा मोठा मेन प्रॉब्लेम आहे. 29 वर्षाचा तरुण एवढ्या मोठ्या चांगल्या मार्गाने लागला. 2-2 तास पोट्टे चौकात लफडेबाज 2-2 तास एका चौकात टाइमपास करते. आता येईन मग येईन. आता सुरू झाला बाबा ते इथं सप्ताह. आजची 7 तारीख आहे. हे आज पोट्टे इथं आज आहे काय? कालच बसलं तीर्थ काल बसलं. तुम्ही आजपर्यंत सप्ताह ऐकले असतील. म्हातारेनं वारकरी सप्ताह म्हणजे ज्ञानेश्वरी सप्ताह, भागवत सप्ताह, ग्रामगीता सप्ताह, शिवपुराण सप्ताह. कालपासून पोट्टेचा सप्ताह बसला. त्याचं नाव आहे व्हॅलेंटाईन सप्ताह. काल त्या पोरानं पोरीले फूल दिला. आजी फूल हो गुलाब का तुले दिलं तर तुझ्या बुड्यानं कधी फूल एखादं झेंडूचं बुडी म्हणून शिव्याच दिल्या बुड्यानं. काल दिलं फूल बाबू. पोरीनं कोणता डे होता तो? रोज डे. कोणता डे? रोज. अशी तारीफ करते त्या पोरीची फूल देताना. फूल मांगू ना बहार मांगू मैं तो सनम तेरा प्यार मांगो चैन मांगू ना करार मांगो मैं तो सनम तेरा प्यार मांगो. म्हातारे म्हणतील हे अभंग कोण्या देवाचे आहेत? आजोबा हे अंदर की बात आहे. तुमच्या लक्षात नाही येणार. मी केलं होतं कीर्तन एक दिवस. अध्यात्म मा कीर्तनात 3 जण उरले. पहिल्याला विचारलं कसं वाटलं कीर्तन? म्हणे आपण नाही ऐकलं. म्हटलं बसला कसा काय? म्हणजे साऊंड सिस्टीम आपली होय. कीर्तन म्हणजे मरण समजतात लोक. डिजिटलचं युग आहे. रिमिक्स कीर्तन द्यायला लागते. हे पोरं कीर्तनात बसतात कधी? आणि यायच्या डोक्यात तो विचार जाणं गरजेचं आहे. कारण यांना समजलं पाहिजे. चला पुढचा दिवस. कालचा होता रोज डे. आजचा आहे प्रपोज डे. आज त्या पोरीले फुसाळेल गोष्टी सांगते. तू मेरी जान आहे, फेफूस आहे, फेफडा आहे, कलेजी आहे, अशी तारीफ करते बा तिची. आज चांद तारों में नजर आए चेहरा तेरा जब से मेरे दिल में बसा है सनम चेहरा तेरा. चांद तारों में नजर आए चेहरा तेरा. काय म्हणते? शांत तारो में कायच्या कायच्या चांद. ते पोरगी पहिली खाली हातीले म्हणते चांद तारो में नजर आई चेहरा तेरा. तिच्या डोक्यात उवा मावून नाही राहिले. फनी हे केस इतर दिशे पहिले हिडगवू नको वा बे चांद तारे. प्रॉमिस. तुम्हाला माहिती आहे प्रॉमिस कायले म्हणतात? प्रॉमिस म्हणजे काय? पुस्तक देतो मी. प्रॉमिस म्हणजे काय? अरे अबे प्रॉमिस म्हणजे काय? ये वादावाला ये. अबे ये ना. अबे इकडे तर ये. अरे बरोबर आहे ना. ये ना ये. त्याच्यातून माहिती दे. तुझं काय नाव? याले वरते बोलव का? ऊपर बोलालो. ये वर ये. इकडून ये रे. माऊली काय नाव आहे आपल्या युट्यूबचं? वारकरी विचारधारा. या यूट्यूब चॅनलवर हे कीर्तन प्रसारित होईल भाऊ. ज्यानं नशीन केलं सबस्क्राईब त्यानं करून घे जा. हे साधारण आहे ना एखादा. या काय नाव आपलं? आदित्य. कोण्या वर्गात आहेस? याचा माईक चालू करणार हो. आवाज.
आदित्य थोड़ा इकडे ये. नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वह तुम नजर के सामने. आदित्य माझ्या समोर उभा आहे. माईक जवळ की. तुझं काय नाव? कोण्या वर्गात आहेस? 8व्या वर्गात. प्रॉमिस म्हणजे काय? माईक मध्ये बोल, घाबरू नको. काय? थोडा समोर ये, ती शिटी वाजून राहिली. माईक जवळ घे. प्रॉमिस म्हणजे वादा. वादा म्हणजे अबे मराठीत काय म्हणतात त्याले? वादा शब्द हिंदीत झाला. वादा वचन. काय म्हणतो? वचन. माईक जवळ घे. वचन काय होते? वचन. मग आज पोरगा पोरीले वचन देते, प्रॉमिस डे, की मी तुला, तू मेरी जान है. वादा कर ली साजना तेरे बिना मैं न रहूं, मेरे बिना तू न रहे होके जुदा. ये वादा रहा न होके जुदा, ये वादा रहा. अबे निकाल राहायला लागायचा, गडबड नको करू. मी आदित्य. कोण्या वर्गात आहेस तू? माईक जवळ. काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर बेटा तुला? माईक जवळ घे. काय व्हायचं आहे? पोलीस. टाळ्या वाजवायच्यासाठी. तुझ्या गावातली जवळपास 30 पोरं पोलीसमध्ये आहेत बेटा. धन्यवाद देतो. आणि 20 जण आर्मीमध्ये आहेत. टाळ्या वाजवा या परिवारांसाठी. धन्यवाद देतो मी. खरी देशसेवा. घे पुस्तक. वादा. तुझे नाही ना काही गुटेल गाटेल काही कनेक्शन? माईक ठेवून दे बा, बस जाय शांततेनं. फक्त काय गडबड नको करू. बाबू तुम्हाला प्रॉमिस सांगतो मी कायले म्हणतात. वचन. इकडून घरी गेल्यानंतर आपल्या आजीले प्रश्न विचारायचा. कोणाला? आजीला. कोणाला? आजीला. आहेत ना घरात? की दिल्या खतावर फेकून? मग असतील आज्या घरात तर विचारायचा आजीले प्रश्न. म्हणा आजी, ज्यावेळेस तुझं लग्न आजोबासोबत झालं, तुला पसंत कोणी केलं होता, आजोबानं की आजोबाच्या बापानं? हा प्रश्न विचारायचा. महिला मंडळ उत्तर द्या. पूर्वीच्या काळी सून पसंत करायची की बायको? तुम्ही बोला ना बाई. तुम्हाला सोंगणीची औषध दिली काय? बोला ना. तुम्हाला मी तुमचं सख्ख लेकरू नाही वाटत काय? कीर्तनकार म्हणून बघू नका. बोला मा. पूर्वीच्या काळी सून पसंत करायची की बायको? सून. ज्यांनी सुना पसंत केल्या त्यांचे संसार आजही टिकून आहेत. जन्मभर कधी बुड्यानं बुडीले आयला बिऊ म्हटलं नाही. जन्मभर भांडणच केले, पर उनके गालियों में भी प्यार था. बरोबर. विश्वास होता नात्यात. आज खूप प्रेम उतवालं. मुलगा स्वतः मुलगी पसंत करून राहिला. एवढंच नाही, खूप हदीच्या बाहेर प्रेम 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 प्रेममय वातावरण झालं. तरी महिन्यात 2 महिन्यात काहींचे वर्षात घटस्फोट का होतात? कारण मुलगी पसंत कोण केली? मुलानं. मुलगा पसंत कोणी केला? मुलानं. बरं, प्रेम झालं, लग्न झालं, सगळं झालं, मग घटस्फोट का? कारण नात्यामध्ये विश्वास राहिला नाही. कायचं प्रॉमिस आणि कायचं प्रॉमिस. चला पुढचा 3रा दिवस कीर्तनाचा, सप्त्याचा 3रा दिवस. 3रा दिवस कोणता रे? चॉकलेट डे. त्या दिवशी खतरा चॉकलेट देते. ती पोरगी लागीन तर घरी फोडणीचा भात खाते, पण त्या पोरावर अशी धूम करते चॉकलेट निरा महागड्या चॉकलेट. 4था दिवस टेडी डे. टेडी म्हणजे समजते का तुम्हाला? टेडी म्हणजे काय होते? डॉल. डॉल म्हणजे बावला. त्या दिवशी एक बावलं दुसऱ्या बावल्याले 3रं बावलं देते. त्याचं नाव आहे टेडी डे. 5वा दिवस हग डे. हग म्हणजे बदनापूरचा डेपोटला संडास नाही. हग म्हणजे आनमिलो सजना, आनमिलो सजना, सजना 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 सजना, आनमिलो सजना, आनमिलो सजना. आणि 6वा दिवस किस डे. किस म्हणजे खोबरा किसचा प्रसाद नाही, सुख करता तू करता.
आणि शेवटला दिवस राहते व्हॅलेंटाईन डे, म्हणजे त्या दिवशी सप्त्याची समाप्ती राहते। त्या दिवशी काल्याचं कीर्तन, हरिचा काला गोळ झाला ज्याच्या नशिबी त्याला मिळाला, हरीचा काला गोळ झाला ज्याच्या नशिबी त्याला मिळाला, हरीचा काला गोळ झाला ज्याच्या नशिबी त्याला मिळाला। मी नम्रतेची प्रार्थना करतो तुम्हाला, अरे प्रेमच करायचं आहे तर छत्रपतींसारखं स्वराज्याच्या मातीवर करा, भगतसिंगासारखं या देशाच्या मातीवर करा। माणूस जगला किती आले महत्व नाही, कमी जगून केलं काय सर्वात महत्वाचं। 80 वर्ष गाडगे बाबा, 59 वर्ष तुकडोजी महाराज, 65 वर्ष बाबासाहेब आंबेडकर, 62 वर्ष ज्योतिबा फुले, 50 वर्ष शिवाजी महाराज, 49 वर्ष अण्णाभाऊ साठे, 32 वर्ष संभाजी महाराज, 25 वर्ष बिरसा मुंडा आणि 23 वर्ष भगतसिंग। माणूस जन्मानं मोठा होत नाही, माणूस मोठा काय न होते रे, माणूस जन्मानं मोठा होते काय, मग माणूस मोठा काय न होते, काय न मोठा होते। अरे बोला रे पेंढ हो, बोलत जाना, काय न मोठा होते। सारी जिल्हा परिषदची जत्रा आहे काय, अबे माणूस मोठा काय न होते, जन्मानं की कर्मानं, काय न मोठा होते, जन्मानं। अबे मोठा काय न होते, ये कर्मावाला, ये ना बरोबर अबे येणं बरोबर आहे ना, इकडे येणं ये लवकर। अरे काय टाइम लावता बे, या ना लवकर रे, बस थांब ना रे, ये रे तू। योजना कोणाची आली, कोणासाठी गेली, कोणाच्या घरात, काही अंदाजच नाही लागून राहिला बा मला, घेत माहित नाही त्याच्यात। तुझं काय नाव आहे, वेदा नाही कळला, अंत पारिजाचा तांडा राजा पंढरीचा, तांडा राजा पंढरीचा। वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पारिजाचा तांडा राजा पंढरीचा, तांडा राजा पंढरीचा। बाबू वेदांत थोडा जवळ ये, नजदीक आगे बात कर। कोण्या वर्गात आहेस तू, चौथ्या। अबे तुम्हाला समोर का बोलावतो माहित आहे, तुमचं डेअरिंग वाढलं पाहिजे। काय बरं हे दोघं जण, तुम्ही सगळे जण किती कुतूहलानं ना येत जा त्याच्या जवळ, त्याच्या वडिलांना त्याच्यातलं टॅलेंट पाहिलं आणि त्याला जागा दिली, स्टेज दिलं, प्लॅटफॉर्म दिला, किती मोठं नाव आहे।